अभी जवान ही नहीं किसान ही नहीं का जोर है ना, हाथ वरती करा. जय जवान. तरी अर्ध्या लोकांना वरतीच नाही केले. अधिक एकदा जय जवान. धन्यवाद. खर तर आज शिशिर माकोडेचा आहे, वाढदिवस आहे. एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. मला माहित आहे का इथं मीडियावाले येऊन बसलेले आहे आणि मग काल जे कोणी आलतू फालतू कोणी बोलला कि इस गली में खसखस है वो और कहां से आया है वो. आग लग गई है, धुआं तो उड़ने वाला है, धुआं से कोई मतलब नहीं. आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे. धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही. कंस जेव्हा सगळं दही दूध सगळं कंसाच्या दरबारात जायचं तेव्हा श्रीकृष्णाने हे आंदोलन सुरू केलं. किसान अगर दूध निर्माण करता है तो पहले किसान को मिलेगा और बाद में कंस के राज्य में जाएगा. यह आंदोलन श्री कृष्ण ने शुरू किया था और वही आंदोलन प्रहार ने शुरू किया. किसानों का आंदोलन, मजदूरों का आंदोलन, युवाओं का आंदोलन. जो आज भी बेरोजगार युवा है, जो आज भी किसान भूखा मरता है, जो आज भी मजदूर भूखा मरता है, जिसने ये सड़क बनाई है उसको 2000 रुपए रोज इंजीनियर को मिलता और मजदूर को 200 रुपए मिलता. इसकी लड़ाई है प्रहार की. यह हक की लड़ाई है. ये अजुल फजुल पर हम ख्याल नहीं देना. ये तो ऐसे आएंगे, ऐसे उड़ा देंगे, साले कहीं दिखेंगे भी नहीं. पहिले ते बोंबलत जाय म्हणून ते पडलं, आता हे बोंबलते म्हणून थो पडलं. आणि ते आपल्या गावातले काही चिटर बाटर आहे. अरे हम शिकार तो शहर की करते हैं, तुम किस गली के खसखस हो यार. याच्यावर काही तुम्ही विचार करू नका. हा धुवा उडणार आहे. आग एवढी लागलेली आहे भाऊ. काय काय म्हटलंय त्याचे ते काय आठवतही नाही मला. याच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली, विजय मिल, सूतगिरणी बंद पडली आणि हे टमरेट इथं बोंबडून राहिले. आणि मी एक तुम्हाला सांगतोय, पुढच्या मागच्या वेळेस सांगितलं होतं एक आमदार जास्त घेऊन येईन, एक राजकुमार आणला. अगले बार जब आऊंगा ना तो 10 लेके आऊंगा. यहां से सरकार चलेंगे अचलपुर चांदूर बाजार से, यहां से चलाएंगे सरकार को. और वो सरकार जो किसान के लिए, जो युवा के लिए, जो मजदूरों के लिए और एक धर्म और एक जात की लड़ाई, पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ी कर देंगे हम. पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ेगी. अरे तुम्ही नावापुरतं देवा दाराचे नाव घेता देवाचे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. साले हो, एकही डाव तुम्हाला नाव आठवलं नाही प्रभू रामचंद्राचं. तुमच्या बाप दादानं जेवढं जय श्रीराम नाव नाही घेतलं असं तेवढं या निवडणुकीत घेतलं आणि ते मतासाठी. साले हो, ये हम दिल में रखते हैं प्रभु रामचंद्र, तुम हाथ में रखते हैं, मुंह में रखते, खाली होठ के लिए, खाली होठ के लिए. इनकी क्या होगा, तुम क्या हमको भगवा बढ़ाएंगे. अरे छत्रपति का ये भगवा सब धर्म को न्याय देने वाला था. कोई एक धर्म की बात करने वाला नहीं था. सबके साथ सबको न्याय देने की भूमिका छत्रपति ने रखी थी. आपने धर्म की गालियां देकर लोगों का वोट खाली लेने की बात की है. इथे आपण पाहतोय 10 वर्ष 5 वर्ष हे खासदार होते, एक काम नाही चांदुरात दाखवा. 5 लाख 2 लाख सा नगरपालिकेचा नगरसेवक होता का. आज उपजिल्हा रुग्णालय इथं आलं, MIDC इथं होणार. हा सगळा रस्ता 14 कोटीचा होणार. आपण सांगतोय सगळा बायपास आम्ही करणार आहोत. 350 कोटी
किमान आम्ही पाहतोय नळ योजना एकही गाव मतदारसंघातलं राहणार नाही जिथं शुद्ध पाणी भेटल्याशिवाय निवडणुकीच्या आत शुद्ध पाणी देऊ आपण. आम्ही कामाच्या ताकदीवर मत घेण्याची ताकद ठेवतोय आणि तुमचं कामच मी साले हो बोंबलाले फक्त तयार आहे. तुम्ही आम्हाला काय नौटंकीबाज म्हणताय? तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ, अख्खा जिल्हा बेकार केलाय. आणि म्हणून विकासाची गोष्टीमध्ये आमने सामने तुम्ही स्टेजवर या, मी येतोय. ते वॅगनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते, ते प्रतिभाताई पाटीलने आणलं, हे इकडेच बोंबलते मी आणलं म्हणून. हे रानात कुठला आला कुठून आला काय मी आले मला समजून नाही राहिले. ते आलं म्हणे विजय मिल सुरू नाही झालं तर लग्नच करणार नाही म्हणे. 2 पोरं झाले 6 आले. अरे आम्ही विनाकारण डोकं त्याच्यात लावत नाही आणि आजचा तो विषय नाही म्हणून बोलाले तर एवढं आहे का आंघोळ करायला बकेट घ्यायची गरज नाही, घाम पडून 6 आले. आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. पुऱ्या महाराष्ट्रात आम्हाला समोर जायचा आहे प्रहारचा अजेंडा. प्रहारच्या झेंड्याचा रंग सफेद आहे, पांढरा, आणि त्याच्यावर लाल रंगानं प्रहार लिहितो. एक क्रांतिकारी विचाराने शांतीच्या विचाराने आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही आहे गोष्टीचा, पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बोलावं लागतं. हे नाही, सभा आहे ना, राजकीय सभा तू घे, आम्ही पण घेतोय, पण या गर्दी समोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे. हे लोक दहांडी पाहिले तर हे यांचेच भाषण ऐकावं लागतं. तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय? 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडूनं, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर आम लोकांसाठी. एक गुन्हा स्वतःसाठी नाही आहे. आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गोर गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल, जो अडचणीत असेल, जो काय कुठेतरी संकटात आला असेल, तर हा बच्चू कडू तुमचा कार्यकर्ता म्हणून कान पकडून तुमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार. आम्ही कामाच्या भरोशावर राजकारण करू, कामाच्या ताकदीवर राजकारण करू. धर्म आणि जात आडवी आणून राजकारण करणं हे आमच्या स्वभावात नाही. आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही, दिला तरी घेत नाही, उलट आम्ही खंबार होल्याशिवाय राहत नाही. हे भूमिका आमची आतापर्यंत राहिलेली आहे. तुम्ही पाठिंब्यावर निवडून आले, बच्चू कडू स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर निवडून आलेला आहे. त्यानं तुमची आमची बरोबरी करण्याची कुठलीही अवकात तुमची नाही आहे, लक्षात घ्या. काय अवकात नाही यांची. आणि म्हणून आपण यांना पुन्हा सांगतोय, अभी तो दिनेश भूप 15 दिन के पहले मिल गए, थोड़ा 2 महीने पहले हाँ बोलते थे ना तो फिर मजा आती थी, और कुछ मजा आती थी. आणि म्हणून आता हे जाऊ द्या, एखादा बावडट पोट्टाय आपल्या जिल्ह्यात असं समजून सोडून द्या सायाले. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. एकदा भारत माता की जोरानं नारा होऊ द्या, बोल भारत माता की. हात बऱ्याच जणांना वरते केलं नाही. भारत माता सगळ्या पक्षाची आहे, सगळ्या धर्माची आहे, सगळ्या जातीची आहे. सगळ्यांना हात वरते करा, बोल भारत माता की. तुमचा काय, माझा काय, त्या बिल्डिंगवर काय, त्या मस्जिदीवर काय, त्या मंदिरावर काय, त्या बौद्धियावर काय, तुमचा काय, माझा काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.